नमस्कार भावांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आज बकासूर आपल्याला पळताना दिसणार का, की बकासूरचे एखादे म्हणजे चिठ्ठी निघाली का नाही, तर याची संपूर्ण अपडेट आपण देणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला अशी पूर्ण अशी अपडेट कळेल मित्रांनो. तर चला ना थांबताच व्हिडिओला सुरुवात करूयात. तर भावांनो, आज आपल्या बकासूरच्या म्हणजे मालकाच्या नावानं, मोहिल शेठच्या नावानं एक पण चिठ्ठी निघालेली नाही आहे. तर आपल्याला आज बकासूर आणि महाराज आणि वादळ देखील आपल्याला साम्राज्य पण आपल्याला आजच्या या मैदानात पळताना दिसणार नाही. येत्या 17 तारखेला मित्रांनो फिक्स घरचा साज आपल्याला पळताना दिसणार, पण त्याच्या आधी महाराज आणि वादळ आपल्याला कोणत्या तरी मैदान पळताना दिसणार. त्याची देखील आपण अपडेट तुमच्यापर्यंत आणणार आहोत आणि पोहोचवणार आहोत. तर मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भावांनो, नेमका आपला बकासूर आणि कोणत्या मैदानात पळणार, तर भावांनो येते 17 तारखेला आपल्याला आपला बकासूर हा पळताना दिसणार आहे. आणि त्याच्यासोबत पायरा देखील आपण गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, परंतु परत एकदा सांगतोय. पायरा एकतर मला वाटते कारुंडे एक्सप्रेस चिकिया, हा भावांनो कारुंडे एक्सप्रेस चिकिया आणि आपला बकासूर आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकतात. जवळपास पायरा फिक्स आहे भावांनो. आणि महाराजचं तर पायरा आणखी म्हणजे माहीत नाही आहे. महाराजचं झाला असं चांगला टॉपचं पायरा हवा हीच विनंती करतो आहे. आणि बकासूरची पण गाडीला चांगलीशी स्पीड देखील लागावं हीच मी देखील विनंती करते मित्रांनो. तर बरेचसे लोक म्हणतात की बकासूर म्हणजे कमेंटमध्ये म्हणतात बघा की बकासूर पळणार नाही तर व्हिडिओ का बनवतात. तर भाऊंनो, दिवसभर व्हिडिओ म्हणजे बघण्यापेक्षा आमचं 2 मिनटाचं व्हिडिओ जर का बघितलं तर काय चाललं आहे, तर त्याच्यासाठीच आम्ही तुमच्यापर्यंत अशी 2 मिनटाच्या व्हिडिओवर मार्फत माहिती आणतो. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.